माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री लिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 4. प्रथम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, कुलस्वामिनी देवताय नमः, अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नरोत्तमाय नमः, ओम श्री वेदव्यासाय नमः. नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 17. श्वेतमुनींची कथा. शैल म्हणाले, ब्रह्मदेवाला त्या मुनींनी विचारले तेव्हा ते श्वेतमुनींनी मुनींची कथा सांगू लागले. श्वेत नावाचा एक मुनी होता. तो पर्वतावर जाऊन राहू लागला. तेथे त्याने देवेश महेश्वराची आराधना करून भक्तिभावाने स्तुती केली. आयुज, चतुर्थ, कांडीय, पंचम, प्रश्नरूप, रुद्राध्याय म्हणून त्याने शंकराचे स्तवन केले. तेव्हा तो महान तेजस्वी झाला. त्याचवेळी त्याचे आयुष्य संपल्याने त्याला घेऊन जाण्यासाठी काळ त्याच्याजवळ आला. त्या कालरूपी शंकराला पाहून त्या पुण्यात्मा श्वेताने त्रिंबकाचे स्मरण करून पूजन केले. मृत्यू माझे काय करील, मी तर मृत्यूचा मृत्यू आहे असे म्हणून त्या पुण्यवान श्वेताने त्या भयंकर मृत्यूकडे पाहून स्मित केले. तेव्हा काल त्याला म्हणाला, ए श्वेता, हे तुझे आयुष्य संपले आहे, तेव्हा तुला आता कोण वाचवणार. हे ऐकून श्वेताने हा रुद्र असा जप सुरू केला. तो म्हणाला, हे काळा, तू माझे काय करशील. कारण ऋषध्वज शंकर माझा मालक, सर्व देवांना निर्माण करणारा शंकर, या लिंगामध्ये तो माझ्यासारख्या भक्तांचे रक्षण करणारा देव. तेव्हा आपण आलात तसेच परत जा. त्यांचे बोलणे ऐकून काळाने आपला फास हातात घेतला. अत्यंत भयंकर कुचीदार दाढांचा तो काळ भयंकर कोपला. त्याने मोठा सिंहनाद केला. वारंवार गर्जना करीत त्याने श्वेतमुनीस बांधले आणि तो म्हणाला, बघ, तुला यमलोकी घेऊन जाण्यासाठी मी बांधले. तुझ्या देवांचा देवरुद्राने काय केले. तुझा तो शंकर कोठे, तुझी भक्ती आणि पूजा कोठे, तुझ्या पूजेचे फळ काय. तू आता माझा कैदी. तुझ्या लिंगात असलेला महादेव क्रियाहीन झाला. त्याचवेळी परमशिव महादेव स्मित करीत तेथे वेगाने उत्पन्न झाले. त्यांच्याबरोबर भवानी, जगदंबा, नंदी व गणपती होता. त्यांना पाहून अवघ्या एकाच क्षणात काळाने जीव सोडून दिला. काळ त्या मुनींच्या जवळ खाली पडला. अशा रीतीने अंत करणाऱ्या भगवान शंकराचे दर्शन घेऊन श्वेताने आनंदाने अव्यक्त ध्वनी केला. आकाशातल्या देवगणांनी त्यांच्या डोक्यावर शीतल फुलांचा वर्षाव केला. शंकराने श्वेतावर अनुग्रह केला आणि जमिनीवर पडलेल्या काळाच्या शरीराकडे क्षणभर पाहिले. त्यामुळे काळाला संजीविनी मिळून तो उठला. म्हणून हे मुनींनो, काळावर विजय मिळणाऱ्या शंकराचे सागर संगीत पूजन करावे. अनन्य भक्तीने त्याचे पूजन केल्यास तुम्ही दुःखातून मुक्त व्हाल. ब्रह्मदेवाचे असे शब्द ऐकून ते सर्व ऋषीमुनी त्याला नमस्कार करून आपल्या स्त्रिया मुलांसहित पाशुपती भक्तीत रमले. अध्याय 18. मुनींनी केलेली शिवाची आराधना. सनत कुमारांनी विचारले, गुरु देवदारू अरण्यातील त्या ऋषीमुनींनी त्यानंतर महादेवाची आराधना कशी केली. शैलादी सांगू लागले. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितल्याप्रमाणे बाहेर चौफेर, आतपिंडीच्या आश्रयाने गोलाकार सुंदर अशा योग्य लिंगाचे पूजन करावयास हवे. तमोगुणी अग्नी, रजगुणी ब्रह्मा, सत्वगुणी विष्णू यांनी परिकीर्तित मूर्तीमध्ये शिवाची एक मूर्ती असावी. ती कशा परिमाणाची असावी, ती लक्षणे सांगितले. हे शिवलिंग एक अंगुष्ट आकाराहून लहान आकाराचे नसावे. ते सुंदर, समनाभ, गोलाई असलेले आणि 8 वा 16 सर्वमान्य अस्त्रांनी युक्त असावे. लिंगाची वेदिका दुप्पट किंवा तेवढ्याच आकाराची असावी. वेदीच्या एका तृतीयांश आकाराची गौमुखी असून चारी बाजूंनी यवा एवढी पट्टिका असावी. हे लिंग सोने, चांदी, तांबे, डोंगरावरील दगडाचे केलेले असावे. वेदिकेचा विस्तार चारही बाजूंनी तिहेरी असावा आणि तो वर्तुळ, चौकोनी, षटकोनी, त्रिकोणी असावा. ती रंगीत नसावी, ती तर सफेद असावी. त्यावर चांगली लक्षणे दिसावीत. पूजा व न्यायाच्या लक्षणाने त्याची प्रतिष्ठापना करावी. मध्यावर कलस्थापन करावे. शुभ पंचकद्रव्याने पंचाक्षर मंत्राने लिंगावर अभिषिंचन करावे. त्यानंतर त्या लिंगाचे पूजन भावंडेन पुत्रांसहित करावे. सर्वांनी हात जोडून शुल्प आणि शंकरास शरण जावे. असे पूजन केल्याने संपूर्ण अज्ञान आणि अधर्म नष्ट करणाऱ्या देवेश्वर शिवाचे दर्शन होते. ब्रह्मदेवांनी असे सांगितले. तेव्हा त्या ऋषीमुनींनी त्याला प्रदक्षिणा घातली. नंतर ते सर्वजण दारुवनात परतले. तेथे ते ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे आराधना करू लागले.
उंच पर्वतावर गुहांमध्ये नदी नजीक इत्यादी एकांत स्थानी त्यांनी आराधना करायला प्रारंभ केला. शैवालासनावर, नदीच्या पाण्यात, कुशदर्भामध्ये अशा भिन्न ठिकाणी ते तप करीत होते. तसेच त्यापैकी काही जण पायाच्या अंगठ्याच्या टोकावर उभे राहून, सर्व काही जण विराजसन घालून मृगचर्येत स्थिर होऊन त्यांच्या तपाचे आचरण करीत होते. अशा प्रकारे त्यांनी 1 वर्ष तप केल्यावर वसंत ऋतू आला. सगळीकडे प्रसन्नता पसरली. त्या तपाने प्रसन्न झालेले शंकर नग्न विकृत स्वरूपात सर्वांगावर धूळ भस्म वाकून हिमालयातून निघाले. त्यांचे डोळे लाल होते. त्यांच्या हातात कोलीत होती. ते कधी भीषण हास्य करीत होते, कधी शृंगारयुक्त नृत्य करीत, तर कधी रडत होते, कधी भिक्षेची याचना करीत ओरडत. अशा प्रकारे त्या दारुणवनात दाखल झाले. त्याबरोबर ते सर्व ऋषीमुनी मिळून त्यांचे स्तवन करू लागले. त्यांनी पाणी, हार, धूप, गंध इत्यादी वस्तू त्यांना अर्पण केल्या. आपल्या स्त्रिया मुलांचं ऋषीमुनी शंकराला म्हणाले, हे देवा, मी अडाणीपणे आपला अपराध केला होता, तरी आमच्याकडून काया वाचा मनाने जे काही आपले अपराध झाले असतील ते माफ करा. परमविचित्र, रहस्यमय आणि गहन असे आपले चरित्र आहे. ते आपल्यासारख्या साधारण अशा माणसांना कसे समजावे? आम्हाला आपली गती अगती माहीत नाही. तेव्हा आपण जे कोणी आहात त्यास आम्ही नमस्कार करतो. हे ईश्वरा, महादेवा, महान आत्मा असलेल्या आपली स्तुती सगळे देवही करतात. आपणच भव्य भावनांचे उद्भव, अनंत बल, तेज असलेले, सर्व प्राणीमात्रांचे स्वामी, सर्वांचा संहार करणारे, विषंग स्वरूप, अव्यय व्यय, गंगा धारण करणारे, सर्वांचे आधार, गुण स्वरूप त्रिगुणा अशा पार्वतीचे म्हणूनच त्र्यंबकात 3 डोळे असलेले, त्रिशूळ धारण करणारे, वर देणारे असे आपले आनंद देणारे स्वरूप होय. अशा विविध स्वरूपातील आपणास आमचे सर्वांचे नमस्कार असो. शंकर, ऋषांक, गणपती, दंडहस्त, काल, पाशहस्त, वेदमंत्र प्रधान, शत, जीव अशी आपली काही रूपे आहेत. होऊन गेलेले, पुढे होणारे, होत असलेले असे जे स्थावर अथवा जंगम असणारे हे जे जगत ते संपूर्णपणे आपणच आहात. ते तुमच्यापासूनच निर्माण झाले. त्याचे पालन तुम्हीच करीत आहात. त्यांचा संहार तुम्हीच करणार आहात. हे भगवान, आपले भद्र म्हणजे शुभ हो. आपण कृपा करा, आमच्यावर प्रसन्न व्हा. माणूस अज्ञानामुळे अथवा विशेष ज्ञान मिळवून जे काही करतो ते सर्व तुम्हीच तुमच्या योगमायेद्वारा करीत असता. अशा प्रकारे आपल्या अंतःकरणापासून त्या मुनींनी शंकराची स्तुती केली. त्यांनी शंकराच मूळ स्वरूपात दर्शन देण्याची विनंती केली. त्यामुळे शंकरांनी आपले मूळ स्वरूप घेतले. ते पाहता यावे म्हणून दिव्य डोळ्यांचे दान त्या सर्वांना शंकराने केले. मिळालेल्या ह्या दिव्य दृष्टीने त्या शंकराच्या मूळ स्वरूपाचे दर्शन घेऊन त्या ऋषींच्या समुदायाने पुन्हा त्या ईशान शंकराचे स्तवन सुरू केले. अध्याय 19. शंकराचे स्तवन. दारुवनात ते ऋषीमुनी शंकराची स्तुती करू लागले. हे शंकरा, तुला आमचा नमस्कार असो. तू नेहमीच दिशारूपी वस्त्रे नेसतोस. तू कृतांत, कराल, त्रिशूली, विकट आहे, तरी तुला कोणतेही रूप नाही. तू विश्वरूप आहे. आपण कटकंठ, रुद्र, स्वाहाकार, प्रलय करणारे, विकट, सुंदर, कुटार, प्रणत आत्मा, प्रणत देह, नित्य काळ्या जटांचा संभार धारण करणारे, श्रीकंठ, नीलकंठ, चितेतील भस्म अंगाला लावणारे, सर्व देवांना जन्म देणारे, सर्व प्राण्यांचा आत्मा असलेले असे आहात. सांख्य सिद्धांत जाणणारे आपणास पुरुष म्हणतात. आपण सर्व पर्वतांमधील महामेरू आहात. सर्व नक्षत्रामधील चंद्रमा आहात. ऋषींमधील वशिष्ठ आहात आणि देवांमधील इंद्र आहात. आपण सर्व देवांमधील ओंकार आहात आणि तंत्रामधील श्रेष्ठ साम आहात. आपण वन्य प्राण्यांमधील सिंह आणि पाळीव पशु देखील ऋषभ आहात. आपली पूजा सर्वजण करता. सध्याचे आपले स्वरूप अगदी ब्रह्मदेवाने वर्णन केल्यासारखे आहे ते आम्ही पाहत आहोत. काम, क्रोध, लोभ, विषाद, मद हे पंचक सर्व काही कसे जाळून टाकते. महासंहाराच्या वेळी आपल्या कपाळावरील 3ऱ्या डोळ्यातून आपण अग्नी उत्पन्न केला होता. त्या अग्नीने सर्व चराचर, सर्व लोक जाळून टाकले होते. त्या अग्नीसारखेच वाईट काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, उपद्रव हे अग्नी निर्माण झाले. त्याने मनुष्यासकट सर्व प्राणी मात्र ग्रासले. अशा रीतीने जळणारे आमचे तुम्ही रक्षण करा. आपणच सर्व प्राणीमात्रांना संजीवनी देता. त्यांच्या शुभ भाग्यकर अशा गोष्टीकडे लक्ष देता. आपण आम्हाला आज्ञा द्या, आम्ही त्या आज्ञा पाळू. अध्याय 20. शिव ऋषी संवाद. नंदी म्हणाले,
अशा प्रकारे भगवान शंकर संतुष्ट झाले. त्यांनी ऋषींनी केलेली स्तुती ऐकून म्हटले, तुम्ही केलेली स्तुती वाचून किंवा ऐकून गणपत तुम्हाला प्राप्त होईल. मग मी तुमच्या हिताच्या गोष्टी आणि पुण्य देणाऱ्या गोष्टी करीन. या विश्वातील सर्व स्त्रीलिंगी प्राणी माझ्या देहातून निर्माण झालेली प्रकृती होय. तसेच जगातील सर्व पुल्लिंगी प्राणी म्हणजे माझ्या शरीरातून निर्माण झालेले पुरुष होत. त्या दोन्ही मिळून माझी सृष्टी तयार होते. त्यामुळे दिगंबर असणाऱ्या यतीची निंदा करू नये, कारण ते एखाद्या बालकाप्रमाणे असतात. ते माझे भक्त आणि ब्रह्मवादी होय. ते त्यांची पापे जाळून टाकून भस्म लावण्याची आवड बाळगतात. माझ्या कथनानुसार आचरण ठेवणारे, इंद्रिय दमनाची वृत्ती असणारे, ध्यान लावण्यात प्रवीण, मलाच ध्येय समजणारे, नेहमी चरण म्हणणारे, उद्धरिता असे ते यती असतात. आणि काया वाचा मनाने ते महादेवाचे पूजन करण्यात घडलेले असतात. ते अखेरीस रुद्रलोकी पोहोचतात. तेथून त्यांना परत कधीच परतावे लागत नाही. असे हे व्यक्त लिंगधारीचे अव्यक्त दिव्य व्रत होय. जो भस्म धारण करीतो, ज्याने मुंडन केले, अशा व्रती मनुष्याशी कधीच वाद न घालता त्याने सांगितल्याप्रमाणे करावे. त्याची टिंगल करू नये, तसेच त्याला अप्रिय वाटेल असे बोलू नये. यती ह्या लोकांचे इह परलोकी भले करीतो, त्याच्याप्रमाणेच तुम्हीही आचरण करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल आणि तुम्हा सर्वांना सिद्धी प्राप्त होईल. अशा प्रकारे उपदेश करणाऱ्या त्या शंकरापुढे त्या सर्वांनी डोकी टेकवून नमस्कार केले. नंतर त्यांनी कुश, दर्भ, फुले यांनी युक्त सुगंधी अशा अतिशुद्ध पाण्याने भरलेल्या मोठ्या कलशांनी शंकराला स्नान घातले. त्यावेळी ते ऋषी विविध स्तोत्रे गात होते. शंकराची स्तुती करून त्यास त्यांनी वारंवार नमस्कार केला. ते अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाले, आपण पाहिजे तो वर मागा. त्याच्या चरणावर त्या भृगु, अंगिरा, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, अत्री, सुकेश, पुलस्य, पुलह, ऋतू, मरीची, कश्यप, कण्व, सवर्त, महातपा अशा सर्व ऋषींनी डोकी ठेवून म्हटले, भस्म स्नान, नग्नत्व हे प्रकार सेव्य मार्गातले असून काम्य कर्माचे सेवन असे सेव्य होय. तुम्ही आम्हाला सेव्य असेव्य हे प्रकार कृपा करून स्पष्ट करा. अध्याय 21. भस्म स्नान म्हणजे काय? ऋषींच्या प्रश्नावर भगवान शंकर निरूपण करू लागले. ते म्हणाले, मी सोम करता तसेच कर्ण असणारा अग्नी भरतखंडातल्या अनेक वेळा अग्नीने जाळून टाकलेल्या स्थावर जंगम वस्तूच्या मंगलतेमुळे भस्माचे कर्म सफळ होते. हा अग्नी भस्मरूप असतो, तेव्हा तो सोम होय. आणि तो सर्व प्राणीमात्रांना संजीवनी देतो. म्हणून जो कोणी अग्निकार्य म्हणजे यज्ञ करून क्रियायुष करतो, तो माझ्या भस्माच्या सामर्थ्याने सर्व पापातून सुटतो. भास म्हणजे भू व भक्ष या 3 अर्थाच्या धातूद्वारा भस्म शुभ असते. म्हणजेच भाषित, भावित आणि भक्षित अशा 3 प्रकारच्या पापांचा नाश भस्म करीते. म्हणूनच भस्म म्हणजे माझे वीर्य होय असे म्हटले जाते. म्हणूनच जेव्हा मी माझ्या शरीरावर धारण करतो, तेव्हा अशुभ गोष्टीपासून माझे रक्षण होते. भस्म स्नानाने शुद्ध झालेला न क्रोध इंद्रियांवर जय मिळणारा पुरुष थेट माझ्याजवळ येऊन पोचतो. पाशुपत योग, सांख्य योग ही शास्त्रे मीच प्रथम निर्माण केली, कारण ती श्रेष्ठ होत. ती लज्जा, मोह, भय यांनी युक्त असलेली सृष्टी मीच निर्माण केली. गावात राहणारे लोक वस्त्ररहित माणसाला नग्न म्हणतात. जन्माच्या वेळी तर देव मुनी देखील इतर देवांप्रमाणे, इतर माणसांप्रमाणे नग्न असतात. मग ते नग्नत्व शास्त्रीय नग्नत्व नाही का? म्हणूनच अशा वस्त्ररहित माणसास शास्त्रात नग्न मानले जात नाही. ज्याने इंद्रियांवर जय मिळवला नाही, त्याने कपडे घातले असले तरी तो नग्न होय. इंद्रिय नियमनाच्या गुणाने जो झाकलेला असतो तो गुप्त होय. त्याच्यात वस्त्रात असल्याने नसल्याने काहीच फरक पडत नाही. क्षमा, धृती, अहिंसा, सर्व बाबतीतले वैराग्य, मान, अपमान समान मानणे हे गुण म्हणजेच माणसाचे अति उत्तम कपडे होत. सिंहावलोक न्यायाने आता शेवटी पुन्हा सांगतो की नेहमी दिवसातून 3 काळी भस्मस्नान करावे. वेदांचे पंचमहायज्ञ करावी. मन स्वस्थ करून महादेवाचे ध्यान करावे. काम्य कर्मासाठी, कार्यासाठी ज्यांनी स्मशानात जाऊन वामपंथी आचरणाचा मार्ग निवडला, त्यांना अनिमा, गरिमा, लगिमा, प्राप्तिभाव, साहित्व, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, अमरत्व प्राप्त होते. 8 सिद्धी अन्न देवयोनी मिळतात. अशा व्रतांचे आचरण इंद्र इत्यादी समस्त देवता करतात. त्यामुळेच ते अति तेजस्वी अन ऐश्वर्यवान झाले आहेत. अखेरीस मद मोह कमी करून रागाचा त्याग केला. तसेच तमोगुण आणि रजगुणांचे दोष स्वभावातून काढून टाकले की पाशुपत योगाचा अभ्यास करावा. भगवान शंकराच्या मुखातून अनेक
असे ऐकलेल्या त्या ऋषीमुनींनी स्वतःच्या सर्व इच्छांचा त्याग केला, सर्वांगाला भस्म लावून घेतले. त्यामुळे ते सर्वजण कल्पात झाल्यावर रुद्रलोकी गेले. म्हणूनच हे विद्वानांनो, दारी आलेल्या यतींची निंदा न करिता सत्कार करा, कारण ते शिवभक्त कठीण व्रत आचरण करणारे असतात. अशाच दधीच नावाच्या ऋषीने शिवभक्तीच्या बलाने देवांचा देव नारायणालाही जिंकले होते. या ठिकाणी कथा संपली. पुढील कथा दधीच कथा पुढच्या अध्यायात बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो.